बीड जिल्ह्यासारख्या सततच्या दुष्काळाशी झुंज देणाऱ्या या सगळ्या परिसरात गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचं जीवन हे अत्यंत कठीण होऊन बसले। पण या घडीची महत्त्वाची एक बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुण्याहून बारामतीला रवाना झाल्या आहेत। या घडीची महत्त्वाची बातमी, जिजाई निवासस्थानाहून सुनेत्रा पवार रवाना झाल्याचं वृत्त आहे। मध्ये 12वी परीक्षेदरम्यान कॉपी प्रकरण आणि या प्रकरणी सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही अनिवार्य करण्यात आलेला आहे। निकालापर्यंत कॉपी प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज जतन करा असे निर्देश आहेत। शिक्षण विभागाने या सगळ्या प्रकरणात निर्देश जारी केले आहेत। कोल्हापूरमध्ये पतीनंच पत्नीची हत्या केली आहे। अनैतिक संबंधाचा जाब विचारल्यानं गळा दाबून हत्या आहे। लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल आहे। हे जे पती पत्नी होते यांचं 2012 मध्ये लव्ह मॅरेज झालेलं होतं आणि त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे। शनिवार पेठेतच राहतात ते। त्यांच्यात एक वाद होत होते आणि ते वादात आणखी वेळा ते वाद त्यांनी मिटवण्याचा प्रयत्न देखील केलेला होता। परंतु 7 तारखेला त्यांच्यात वाद झाले आणि ते वादातून पतीने त्या पत्नीला त्यांच्या मारहाण केली। गळा दाबून त्याचा मृत्यू झाल्याचे ते तपासात निष्पन्न झालं। पीएम मध्ये पण तसंच आलं। आम्ही त्या जी महिला होती तिच्या भावाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद केला आणि सदर गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। गणेश उबाळे म्हणून आहे। लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आणखीन एक महत्त्वाची बातमी, बनावट भरती जाहिरात प्रकरण आणि या प्रकरणी नागपूर महानगरपालिकेची पोलिसात तक्रार आहे। दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आहे। नागपूर महानगरपालिकेची पोलिसात तक्रार आहे। बनावट भरती जाहिरात प्रकरण आणि या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरतीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।